इयत्ता 6वी ते 10वी मी महात्मा गांधी विद्यालय काटेगाव तालुका बार्शी इथून केलं. 11वी 12वी मदर पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज माळा इथून झालं. नंतर मी BS ॲग्रिकल्चर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी इथून केलं. नंतर MSc ॲग्रो फॉरेस्ट्री डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली इथून 2022ला जानेवारी 2022ला पासआउट झालो. पासआउट झाल्यानंतर त्यावेळेस कृषी खात्यात अशी चर्चा होती की ॲग्री डिपार्टमेंटला कोरोना झालेला आहे. कोरोना झाल्यानंतर एक पोकळी निर्माण झाली की डिपार्टमेंटमध्ये अधिकारी वर्ग कमी आहे आणि आपण शासन 100% जागा भरणार आहे. मग मी निर्णय घेतला की आता आपण 6 वर्ष त्या ॲग्रिकल्चरचा अभ्यास केला आहे. आपण ह्या क्षेत्रात नक्की उतरू. आपली पार्श्वभूमी ही शेतकरी कुटुंबातली आहे. माझे स्वतः वडील शेतकरी संघटनेच्या सभेमध्ये शेतकरी संघटनेच्या जवळून राहत असताना रस्त्यावरची लढाई केलेली मी स्वतःहून पाहिली होती. तुमच्या गावातच आपण शेतकरी संघटनेच्या माध्यमातून लढाई करत होतो आणि मला असं वाटलं की आज आपण ज्या कृषी क्षेत्रात शिक्षण घेतलंय आपण रस्त्यावरची लढाई करायला भरपूर शेतकरी आहेत, पण त्यांना त्याप्रमाणे न्याय भेटतोय का नाही हे एक मोठा प्रश्न आहे. आपण एक प्रशासकीय अधिकारी होऊन आपण शेतकऱ्यांना काय आपल्या ज्या अधिकारात आहेत त्याचा काही न्याय देता येईल का याच्यासाठी मी जानेवारी 2022 पासून MPSC आणि फक्त MPSC करताना मी डोक्यात हे म्हणून घेतले की आपल्याला कृषी क्षेत्रातच जायचं आहे, कृषी क्षेत्राचाच अभ्यास करायचा, कृषी क्षेत्राचाच अधिकारी व्हायचं आहे. त्या अनुषंगाने तेवढं मला वाटतं 2022ला 202ची ॲड पडली. मी 3 महिन्याचाच पूर्ण प्रीचा अभ्यास केला होता. प्रीमध्ये मराठी इंग्लिश ग्रामर असते, तसंच तरी 25 मार्काचं असते आणि बाकीचं जनरल नॉलेज त्याला आपण इतिहास भूगोल राजकारण आणि करंट अफेअर्स जे चालू घडामोडी आपण बघतो असे सब्जेक्ट होते. माझी 3च महिन्यात म्हणजे एकदम चांगल्या मला मेरिटपेक्षा 10 मार्क एक्स्ट्रा करून माझं मेन्सला सिलेक्शन झाले होतं. जे की पोरं असं म्हणायचे की 5-5 वर्ष प्लीज निघत नाही. म्हणजे मला एवढं कॉन्फिडन्स आला की आपली प्ली तर आता 3 महिन्याच्या अभ्यासात निघली म्हणजे आपण चांगलं आहे. म्हणजे आपलं सेन्स ऑफ ह्युमर जो आपण म्हणतो पेपर सोडवताना असेल किंवा बाकीचं जे आपण जनरल नॉलेज असेल वावरताना आपण जे शिकलोय जे आपण ऑब्झर्वेशन केले ते तर चांगलं आहे आणि आपल्याला याचा स्पर्धा परीक्षेत नक्की फायदा दिसतोय. मग नंतर त्याची मेन्स झाली ऑक्टोबरमध्ये आणि ऑक्टोबरमध्ये मेन्स दिल्यानंतर असं थोडं वाटत होतं की आपलं इंटरव्ह्यूसाठी सिलेक्शन होणारच नाही, कारण मार्क थोडी कमीच होती. पण अशी आशा होती की चला ठीक आहे, जरी मार्क कमी असली तरी चान्स भेटू शकतो. आणि मला वाटतं त्यावेळेस माझं 2 मार्कांनी सिलेक्शन हुकलं आणि तरी मी नाराज झालो नाही. लगेच डिसेंबरमध्ये ऑक्टोबरमध्ये मेन्स दिली होती, त्यामुळे लगेच डिसेंबरमध्ये दुसरी ॲड पडली कृषीची. मग म्हणलं आता तर हा मोठा चान्स आहे ज्याच्यात आपल्याला पोस्ट 100% भेटू शकते. त्यात पोस्ट होत्या फूड सेफ्टी ऑफिसर आणि असिस्टंट कमिशनर ऑफ फूड जी क्लास 1ची पोस्ट आहे. आणि त्यावेळेस असं झालं प्री दिली अचानक MPSCने सांगितलं की आम्ही तुम्हाला सिलेबस चेंज केला आहे म्हणून त्या एक्झामचा. सिलेबस चेंज करून त्यांनी आम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आला. तो डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे जो आता पण 10वी 12वी मुलं लिहितात हाताने लिहिणं ते 200 मार्काचे 2 पेपर जे एका दिवसात तुम्हाला 3 तास एका पेपरा म्हणजे 7 तास तुम्हाला लिहायचं असतंय. मग थोडं नवं चालू केलं म्हणलं आता आपण आधी तयारी केली ऑब्जेक्टिव्हची, आता पडला पेपर डायरेक्ट आता डिस्क्रिप्टिव्हचा. पण तयारी म्हणलं आता काय असो आपला अभ्यास तर आहे म्हणलं आपण देऊ. त्याचा पेपर दिला आणि मेन्स झाली, त्याची इंटरव्ह्यू झाला आणि रिझल्ट 100% खात्री होती की आपलं सिलेक्शनच होणार आहे. मी म्हणजे असं जवळच्या सुद्धा मित्रांना सांगितलं होतं की आपलं सिलेक्शन आहे. सुदैवानं रँक लागली आणि एकाच मार्कावर आम्ही 11 जण होतो महाराष्ट्रात आणि त्यात माझं सगळ्यात वय कमी असल्यामुळे माझी सगळ्यात शेवट रँक आली आणि माझ्या वरचे सगळ्याचं सिलेक्शन झालं. बरोबर माझ्या इथं कट ऑफ संपला. मग मला असं लक्षात आलं की म्हणजे एका मार्कवर जर 11 जण एक मला कॉम्पिटिशन पूर्ण जाणीव झाली की कॉम्पिटिशन भरपूर अजून आपल्याला भरपूर अभ्यास करावा लागेल. सुदैवानं लगेच ॲड पडलेली होती, पण त्याचा प्रीचा पेपर 15 दिवसावरच होता. पण तिथं थोडं मी कन्फ्यूज झालो की याला 15 दिवसावर आपण प्रीचा कसा पेपर काढायचा. पण ही काय जी 2 वर्षाचा अभ्यास झालेला होता प्री मेन्सचा थोडा कॉन्फिडन्स होता की 100% काढू. आणि ती सुदैवाने माझी जी आत्ताची ॲड आहे 2024ला ॲड पडलेली होती 258 जागाची आणि माझी प्री निघून गेली. प्रीला असं स्कोर आला की एकदम असा म्हणजे दाखवतच वाटलं नाही की आपलं मेन्सला होईल का काय होईल. एकदम म्हणजे असा चांगला स्कोर आला आणि अभ्यास चालू केला. अभ्यास चालू करायचं म्हटलं तर
दोन इंटरव्ह्यू राहिले होते, तो इंटरव्ह्यू देऊन टाकू म्हणलं. मग त्या प्रोसेसमध्ये माझे 2-3 महिने गेले आणि मेनच्या ॲग्रीच्या मेन्सला 3च महिने हातात राहिले. त्याचं बी असं झालं, शासनाने परत सांगितलं की MPSCनं आणि तुमचा सिलेबस हा डिस्क्रिप्टिव्ह केला आहे. म्हणजे जर मी मेन्सला गेलो की सिलेबस बदलला डिस्क्रिप्टिव्ह झालेला आहे. म्हणजे आता इथे बी चॅलेंजिंग आलं, पण एक डिस्क्रिप्टिव्ह दिल्यामुळे एवढा कॉन्फिडन्स आलता की आता आपण ह्याच्यात देऊ शकतोय. पण थोडं दोन ह्याच्यात सिलेक्शन हुकल्यामुळे थोडा नर्वस बी जातो की याला हीच अशी प्रोसेस आपण प्रत्येक मेन्सला येतोय, इंटरव्ह्यू देतोय, फायनल सिलेक्शन होत आहे, येतोय इंटरव्ह्यू होतोय, सिलेबस बदलतोय, फायनल सिलेक्शन होणार आहे. आणि ह्यावेळेस ठरवलं आपल्यात की काय क्षमता आहे की आतापर्यंत आपण म्हणतोय एवढं केल्यानंतर एवढं मिळतंय किंवा एवढं आपण आपल्या गावठी भाषेतून काय असेल ती करायचं. ठरवलं 3 महिन्यात काही का होईल, आपली जीवाची पर्वा करायची नाही. 3 महिने आपल्या आयुष्यातले शेवटचे म्हणजे आपण जे काय करणार आहे, ज्याला एनर्जी म्हणतो, बॅटरीची कशी एनर्जी असते तशी 3 महिने एकदम झोपून दिलं. आणि ज्या दिवशी दोन्ही पेपर झाले 3-3 तासांचे, त्या दिवशी मी डायरेक्ट क्वेश्चन पेपरवर टाकलं होती आपण तालुका कृषी अधिकारी फिक्स आहे म्हणून. म्हणजे एवढा कॉन्फिडन्स आला की 100% आपलं सिलेक्शन होणार आहे म्हणून. पण ही प्रोसेसच 1 वर्ष चालणार होती, त्यामुळे वेट आणि वॉचचाच विषय होता. मग ह्या काळात मग मी ह्या ज्या MPSCच्या पूर्ण अशा 6 मेन्स केल्या, ज्यात मग डिप्टी कलेक्टर असेल, तहसीलदार असेल, BDO असेल, नंतर सेल टॅक्स ऑफिसर असेल, PSI असेल. पण माझं तिथं कॉन्सन्ट्रेशन नसल्यामुळे, फक्त माझं कृषीकडे कॉन्सन्ट्रेशन असल्यामुळं मला एवढा फायदा झाला की माझं सिलेक्शन लवकर झालं. म्हणजे तिथं पोरांना 8 वर्ष लागणार, 7 वर्ष लागणार, तिथं माझं मी 3 वर्षात पोस्ट काढली. एवढंच मला सांगायचं, एक ट्रॅक करून जर विद्यार्थी असेल किंवा त्यांच्या पालकांनी जर विद्यार्थ्याला सांगितलं की एक ट्रॅक केलं, एक गोष्ट मराठीतून जर केली तर 100% म्हणजे जी ड्युरेशन जर लागायचं आहे, जे वेळ लागायचा आहे तो सुद्धा आटोक्यात येतोय. आणि लवकरात लवकर जी इच्छा म्हणजे जे आपण टार्गेट ठेवलेलं आहे, जे मला पप्पांनी सांगितलं होतं की तुला मी फक्त 3 वर्ष देणार आहे, 4थं वर्ष तू म्हणत असेल तर नाही, मी स्वतः तुझं पुण्यावरनं गबाळ घेऊन येईल, तू मला 1 वर्ष सुद्धा एक्स्ट्रा द्या, 1 दिवस बी नाही, 3 वर्ष देणार, 3 वर्षात तुला पोस्ट काढली ठीक, नाही तर तू जॉब चालू कर. पण माझं म्हणजे चांगला अभ्यास असल्यामुळं, माझं परिश्रम असल्यामुळं मी तिथपर्यंत गेलो. मला ह्या प्रवासात सांगायचं की पप्पा म्हणजे मी त्यांच्याविषयी व्यक्तच होणं मला मुश्किल आहे. म्हणजे मी आज जरी 2 विद्यापीठातून शिकलो असलो तर माझ्यासाठी त्या विद्यापीठापेक्षा खूप मोठं आहे. म्हणजे कधी ते म्हणजे एक वडील म्हणून त्यांनी मला काहीच कमी पडू दिलं नाही. मग इकडं शेतीचं काही असं ना, म्हणजे ते मी फोन जरी केला तुला किती लागायचे पैसे, मी म्हणलं 2000 लागायचे, नाही तुला मी 4000 टाकतो. आणि त्यांना असं वाटायचं माझ्या मुलांना जगातलं सगळ्यात जे काही बेस्ट आहे ती भेटलं पाहिजे, माझं इकडे काही होऊन. म्हणजे त्यांनी माझ्या बाबतीतच असं केलं नाही. म्हणजे असं मी मला बहिणी त्यांना बी त्यांनी म्हणजे मुलगा आणि मुलगी त्याचा दुभावच केला नाही. म्हणजे सगळं समानच आहे. जेवढं मी माझ्या मुलाला बोलतो तेवढं माझ्या मुलीलाच केलं पाहिजे. म्हणजे त्यांनी माझ्या बहिणीला बी, त्याच्या बहिणी MA-BEd आहे, ते आता टीचर म्हणून आहे. आणि दुसऱ्या बहिणीचं सुद्धा 12वीवरनं फूड टेक्नॉलॉजीचा डिप्लोमा झालेला आहे. म्हणजे त्यांनी तिघाला बी घरच्या. म्हणजे ते मला म्हणायचं की मी काही शिकलो नाही, माझं शिक्षणामुळं एवढं आपण रोज चालू आहे सांगू शकत नाही, पण माझी मुलं शिकली पाहिजेत. आणि तुमच्याच गावात ग्रामसेवक म्हणून काम केले माझे सगळे चुलत भाऊ आहेत, प्रताप भाऊसाहेब, नंतर दुसरे शिवाजी भाऊसाहेब. आणि या प्रवासात भरपूर जणांनी साथ दिली. आताच एक दाहोका पेस्टिसाईडमध्ये माझे सेल्स ऑफिसर म्हणून चुलत भाऊ आहेत, मयूर गवळी. नंतर आमच्याच गावचे माझे सगळे चुलत भाऊ पत्रकार अतुल गवळी, प्रगतशील बागायतदार प्रतिभा गवळी, सगळ्यांनी मला म्हणायचे 100% होतोय. म्हणजे त्याला विश्वास होता की त्यांना त्यांच्यापेक्षा माझ्यावर जास्त विश्वास होता की 100% करणार आहे, तू फक्त कर, 100% होणार आहे. आणि मी एवढं सांगतो की मी चळवळ पाहिलेली, शेतकरी संघटनेची चळवळ पाहिलेली आहे, शेतकऱ्याचा प्रश्न पाहिले, शेतकरी कुटुंबाचा प्रश्न पाहिले. तर मला माहिती आहे की कुठं अडचण येते, कुठं अडचण आल्यानंतर काय शेतकऱ्यांना फेस करावं लागते. म्हणजे अगदी आपण जर मी ज्यावेळेस MSCला रिसर्च करतो, आम्हाला MSCला रिसर्च असतो, त्यावेळेस आम्ही रिसर्च करताना आम्हाला असं जाणवायचं की म्हणजे शेतकऱ्यांना जी काय विद्यापीठाने असेल किंवा एक अधिकारी म्हणून जे नॉलेज आहे ते आमच्यापेक्षा खूप आहे. म्हणजे एक शेतकरीच एक कृषी विद्यापीठ आहे. म्हणजे जेवढ्या एखाद्या विद्यापीठात जेवढं माहिती नाही तेवढ्या एका शेतकऱ्याला माहिती आहे. म्हणजे आम्हाला तर काहीच कळत नव्हतं, फक्त आमचा प्रोजेक्ट आहे, रिसर्च करायचा, आपल्याला आपली 2 वर्षाची MSc झाली पाहिजे, ह्याच्यानुसार आम्ही करायचो. पण मला ज्यावेळेस ती करताना असं जाणवलं एक साधी गोष्ट की शेतकऱ्यांनी अवलंबी स्वीकार केला आणि त्याच्यातून शेती उत्पन्न वाढले, पण विद्यापीठात नाही किंवा एक अधिकारी आहे त्याला सुद्धा माहिती नाही. पण मला इथे जाणून की आपण शेतकरी कुटुंबात
म्हणजे मला सांगायचं असं वाटतं की मी स्वतः ऊस असेल, दार असतील, हरभरा कुठली शेतीचं काम सगळं कामं केलेली आणि म्हणून एवढं सांगतो की मी शेतीची नाळ जोडलेला माणूस आहे. मला मातीशी घट्ट नातं आहे माझं. म्हणून मी जरी तालुका कृषी अधिकारी झालो असलो तर मी खरं सांगतो शेतकऱ्याला कधीच विसरणार नाही. माझ्या परीने मी 100% म्हणजे एक शेतकरी माझ्यापाशी आला आणि सर साहेब असाच आपल्याला की असा आहे प्रश्न मांडला तर मी 100% माझ्या अधिकारात जे आहे त्या अधिकारातून 100% त्या शेतकऱ्याचा कसा प्रश्न सुटेल म्हणजे त्यात कुठेही तुझा दुभाव करता न करता कसा प्रश्न सुटेल माझा विचार करून मी शेतकऱ्यांना माझ्या परीने जेवढा न्याय देईल तेवढा देईल. आणि जर मला शासनाने संधी दिली तर मला जे काय आता शेतकऱ्याचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे काय मला ग्राउंड लेवलला जी काय टेक्निकल गरजेचं आहे शासनासाठी ती जर समजलं आणि मी जर उद्या पॉलिसी लेवलला गेलो शेतकऱ्यांसाठी राबवायची असेल त्यावेळेस मी 100% शेतकऱ्यांची जी अडचण आहेत ती शासन दरबारी एक अधिकारी प्रशासकीय ऑफिसर म्हणून मांडून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त म्हणजे आपण असं ऐकतो की 142 कोटी जनतेपैकी आत्ता मला म्हणजे अधिकृत आकडा माहीत नाही अधिकृत आकडा पण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी जो आपल्याला PM किसान येतोय त्याच्यानुसार 11 कोटी शेतकऱ्यांना PM किसान येतोय म्हणजे शासनाच्या म्हणण्यानुसार 11 कोटी तरी हे शेतकरी आहेत की त्यांना आपण PM किसान निधी देतोय जे 11 कोटी आहे म्हणजे 142 कोटी जनतेपेक्षा 11 कोटी शेतकरी आहेत. मग शेतकरी विचार असा होतोय की 11 कोटी कुठं 142 कुठं म्हणजे 142 कोटी जनता त्यांना जगवायची आणि 11 कोटी फक्त शेतकरी आहेत. म्हणजे इथं त्यांना असं होतं की आपण शेतकरी केंद्रित व्हायचं का ग्राहक केंद्रित व्हायचं म्हणजे जर ग्राहक केंद्रित झालं तर शेतकऱ्यांना भाव भेटत नाही शेतकऱ्यांना उत्पन्न खर्च परवडत नाही आणि शेतकरी केंद्रित झालं तर इकडे ग्राहकाला किमती परवडत नाही. म्हणजे आपण ऐकतो की कांदा 100 रुपये झाले की शहरी भागात बोरडलं जातं किंवा दुधाचं कांद्याचा भाव वाढला की दुधाचा भाव वाढला की शहरी भाग कसा म्हणतो आम्ही कसा कांदा खायचा तसं दूध प्यायचं म्हणजे हा प्रश्न उद्भवतो. मग मला असं वाटतं की या शेतकऱ्याची बी अडचण नाही आणि शेतकऱ्यांनी असं समजून की आपण शेतकऱ्या म्हणून आपली ही अडचण आहे एक व्यवस्था चालू आहे त्या व्यवस्थेत फक्त आपण एक शेतकरी या नात्याने जे करतोय ते फक्त प्रामाणिकपणे केलं तर आपल्या 100% म्हणजे असं भरपूर शेतकरी आहेत की प्रयोगशील शेती करून उत्पन्न काढतात. तसं सुद्धा आपण म्हणजे मी ज्यावेळेस प्रशासनात जॉईनिंग होईल त्यावेळेस मी माझा हात मानस राहणार आहे की शेतकऱ्यांना एक टेक्निकल नॉलेज देऊन शेतकऱ्याचं उत्पन्न खर्च कमी करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उत्पन्न कसं वाढेल तुझं वैयक्तिक उत्पन्न कसं वाढेल यासाठी नक्की प्रयत्न करीन. मला रुद्रे गावातील ग्रामस्थांनी बोलवलं माझ्या वडिलांचा ते तुझे सत्कार केला याबद्दल मी तुमचं आयुष्यभर नाही एवढे बोलून मी माझे 4 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र जय